नमस्कार मुलांनो, आज आपण बघणार आहोत स्वप्न विकणारा माणूस या पाठाच्या स्वाध्यायाचा दुसरा भाग. आपण समजून घेऊया. खालील वाक्य वाचा. मी शाळा जातो. मी शाळेत जातो. हे दोन वाक्य इथे दिलेले आहेत. ही दोन वाक्य तुम्ही वाचलीत. यापैकी पहिले वाक्य चुकीचे आहे. मी शाळा जातो असं आपण कधी म्हणतो का? नाही, आपण म्हणतो मी शाळेत जातो. म्हणून दुसरे वाक्य बरोबर आहे. या दोन्ही वाक्यांमध्ये काय फरक आहे? तर पहिल्या वाक्यात शाळा हा शब्द आहे, दुसऱ्या वाक्यात शाळा या शब्दाला त हा प्रत्यय लागला आहे. बघा, पहिल्या वाक्यामध्ये काय आहे? शाळा. पण दुसऱ्या वाक्यात त हा प्रत्यय लागला. पण त हा प्रत्यय लागायच्या आधी ळचा काय झाला? शाळे. आणि नंतर त हा प्रत्यय लागला. तर मी शाळेत जातो हे वाक्य कसं बरोबर बनलं? आता खालील वाक्य वाचा. राम मित्राशी बोलतो. दुसरं आहे रेश्मा पालीला घाबरते. तिसरं वाक्य आहे कल्पना दुकानात जाते. आता बघा, या वाक्यांमध्ये नाम आणि प्रत्यय आलेला आहे. पहिल्या वाक्यामध्ये इथे बघा, मित्र. नाम कुठलं आहे? मित्र. आणि त्याला प्रत्यय कुठला लागला? शी, मित्राशी. दुसऱ्या वाक्यामध्ये नाम आहे पाल आणि त्याला प्रत्यय लागला आहे ला. तिसऱ्या वाक्यामध्ये नाम आहे दुकान आणि त्याला प्रत्यय लागला आहे त. तर बघा, मित्र, पाल, दुकान या नामांना अनुक्रमे शी ला त, शी ला त हे प्रत्यय जोडलेले आहेत. प्रत्यय लागण्यापूर्वी या शब्दांमध्ये काही बदल झाले आहेत. बघा, हा प्रत्यय जेव्हा लागतो ना, त्याच्या आधी या शब्दांमध्ये बदल झालेले आहेत. बघा, तुम्हाला मी बदल दाखवते. मित्र हे नाम आहे आणि याला शी प्रत्यय लागला. पण ते पूर्ण वाक्य बनवताना राम मित्राशी बोलतो तेव्हा मित्रचा काय झाला? त्रा झाला. हा झाला याच्यामधला बदल. दुसऱ्या वाक्यामध्ये पाल, पाल आहे आणि याला प्रत्यय लागला ला. पण पालला असं आपण म्हणत नाही. हा प्रत्यय लागण्यापूर्वी ह्या पालचं रूप चेंज झालं. हे झालं पाली, पालीला. आणि तिसऱ्यामध्ये दुकान, याला प्रत्यय लागला आहे त. पण हा प्रत्यय लागण्याच्या आधी दुकानचं काय झालं आहे? दुकाना, दुकाना. तर बघा, शब्दांमध्ये बदल झाले आहेत. उदाहरणार्थ मित्र, मित्रा मी आताच तुम्हाला समजावून सांगितलं आहे. पाल, पाली, दुकान, दुकाना. शब्दाला प्रत्यय लागण्यापूर्वी होणाऱ्या या बदलाला शब्दाचे सामान्य रूप म्हणतात. बघा, ह्या मित्र शब्दाला हा प्रत्यय लागण्यापूर्वी, पाल शब्दाला हा प्रत्यय लागण्यापूर्वी यामध्ये बदल होतो. तो म्हणजे मित्रचा मित्रा हा बदल झाला, पालचा पाली हा बदल झाला आणि दुकानचा दुकाना हा बदल झाला. तर या होणाऱ्या बदलाला काय म्हणतात? शब्दाचे सामान्य रूप. म्हणजे ह्या तीन वाक्यांमध्ये सामान्य रूप कुठलं आहे? मित्रा, पाली, दुकाना हे सामान्य रूप आहे. शब्दाच्या मूळ रूपाला सरळ रूप म्हणतात. आता शब्दाचं मूळ रूप म्हणजे मूळ रूप आहे मित्र, याला म्हणतात सरळ रूप. पाल सरळ रूप, दुकान सरळ रूप. पण मित्रा, पाली, दुकाना हे कुठलं रूप झालं? सामान्य रूप. बघा, दुकान सरळ रूप, दुकाना सामान्य रूप. मित्र सरळ रूप, मित्रा सामान्य रूप. पाल सरळ रूप, पाली सामान्य रूप. नामांना किंवा सर्वनामांना लागणारे प्रत्यय अनेक प्रकारचे असतात. आता हे जे नाम आहे मित्र, पाल, दुकान किंवा सर्वनाम, सर्वनामामध्ये मला, तुला, आम्हाला, तुम्हाला, आम्ही, तुम्ही हे येतं. तर ह्या नाम किंवा सर्वनामांना प्रत्यय अनेक प्रकारचे लागतात. कधी ला लागतो, कधी त लागतो, कधी ने लागतो, कधी शी, कधी चा, ची, चे हे प्रत्यय लागतात. तर मुलांनो, हे जे प्रत्यय आहेत
ला, त, ने, शी, चा, ची, चे यांना म्हणतात मुलांनो विभक्तीचे प्रत्यय. हे तुम्हाला सध्या अभ्यासाला नाही आहे, पण हे पुढे अभ्यासामध्ये आहे. तर ह्या प्रत्ययांना काय म्हणतात? विभक्तीचे प्रत्यय. आणि शब्दाला प्रत्यय लागण्यापूर्वी होणाऱ्या नामाच्या बदलाला आपण काय म्हणतो? सामान्य रूप. आणि मूळ जे रूप असते नामाचं त्याला म्हणतो सरळ रूप. आणि ह्या शब्दाला जो लागतो प्रत्यय, त्यामुळे काय होतं? हा प्रत्यय कोणता असतो? विभक्ती प्रत्यय. लक्षात ठेवण्यासारखी गोष्ट म्हणजे काही वेळा शब्दाला प्रत्यय लागण्यापूर्वी शब्दाच्या रूपात बदल झालेला दिसत नाही. आताच तुम्हाला शिकवलं आहे की शब्दाला प्रत्यय लागण्यापूर्वी शब्दाच्या रूपामध्ये काय होतो? बदल होतो. जसं की दुकान, दुकाना. दुकानचं दुकाना झालं म्हणजे बदल झाला. पालचं पाली झालं म्हणजे बदल झाला. पण काय म्हटलं इथे की काही वेळा शब्दाला प्रत्यय लागण्यापूर्वी शब्दाच्या रूपात बदल झालेला दिसत नाही. काही वेळेस बदल झालेला आपल्याला दिसत नाही. उदाहरणार्थ पहा, खिडकी, खोली यासारखे इकारांत स्त्रीलिंगी नामे म्हटलं आहे तुम्हाला. बघा इथे खिडकी हे काय आहे? स्त्रीलिंग. दार किंवा दरवाजा हे काय आहे? पुल्लिंग. खोली हे काय आहे? स्त्रीलिंग. तर स्त्रीलिंगी नामे पाहिजेत आणि इकारांत. इकारांत कशाला म्हणतात? जसं खिडकी. खिडकीमध्ये शेवटचं अक्षर काय आलं आहे? की. तर हा की म्हणजे क प्लस ई. हा काय झाला? खिडकी. क प्लस ई बरोबर की. खोली. खोली. आता इथे खोलीचा जो शेवटचा अक्षर आहे ल, ल प्लस ई बरोबर ली. खोली. आणि हे काय झालं? इकारांत आणि स्त्रीलिंगी नामं झाली. तर हेच म्हटलं आहे इथे की काही वेळा शब्दाला प्रत्यय लागण्यापूर्वी शब्दाच्या रूपात बदल झालेला दिसत नाही. उदाहरणार्थ खिडकी, खोली यासारखे इकारांत स्त्रीलिंगी नामे हे मुलांनो तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. आता एक मजेदार खेळ खेळूया. शब्दांचे सामान्य रूप न करता काही वाक्य तयार करा. प्रश्न म्हणतो की शब्दांचं सामान्य रूप न करता आपल्याला काय बनवायचे आहेत? वाक्य बनवायचे आहेत. बघूया आपण. ती मोठ्याने वाचा. मोठ्याने वाचा. नंतर सामान्य रूपासह ती पुन्हा तयार करा. म्हणजे चुकीचं वाक्य लिहायचं आहे आपल्याला सामान्य रूप न बनवता. आणि त्यानंतर ते मोठ्यानं वाचायचं आहे. नंतर सामान्य रूप त्याचं लिहून ते वाक्य पुन्हा लिहायचं आहे. लिहिताना एक गोष्ट नीट लक्षात ठेवा की सामान्य रूपातला शब्द आणि त्याचे प्रत्यय जोडूनच लिहायचे असतात. लिहिताना आपल्याला एक गोष्ट पण लक्षात ठेवायची आहे आणि ती गोष्ट म्हणजे की जेव्हा आपण सामान्य रूपातला शब्द लिहितो तेव्हा त्याचा प्रत्यय त्याला जोडूनच लिहावा लागेल. जसं की दुकान हा शब्द आहे तर याचं दुकाना हे झालं सामान्य रूप. मी दुकानात जातो. आता याला त प्रत्यय लागला तर हा प्रत्यय दुकानाला जोडूनच लिहावा लागेल. हा प्रत्यय इथं न लिहिता इतक्या दूरपर्यंत आपण अलग लिहू शकत नाही. हेच इथे सांगितलेलं आहे. उदाहरणार्थ रवीने पालला मारले. हे वाक्य इथे सांगितलं आहे की चुकीचं आहे. रवीने पालीला मारले हे वाक्य बरोबर आहे. काय आहे की इथे पाल हा जो मूळ शब्द आहे, मूळ रूप आहे, याला सरळ रूप म्हणतो. याचं सामान्य रूप इथे झालेलं नाही. म्हणून हे वाक्य कसं आहे? चुकीचं आहे. पण खालच्या उदाहरणामध्ये रवीने पालीला मारले. इथे पालचं सामान्य रूप झालं पाली आणि त्याला ला हा प्रत्यय लागला आणि हा आपण पालीला जोडून लिहिला. तर हे वाक्य कसं आहे? बरोबर आहे. घोडा, माळ, पाल, घर, दुकान ही सामान्य रूपे आहेत. पण अंजली, सुजाता, राजीव ही विशेष नामे आहेत. घोडा, माळ, पाल, घर, दुकान ही सामान्य नामे आहेत. पण अंजली, सुजाता, राजीव ही विशेष नामे आहेत. आता ही सामान्य नामे कशी आणि ही विशेष नामे कशी थोडं बघूया आपण. त्याशिवाय आपल्याला हा प्रश्न समजणार नाही.
आता घोडा, घोडा काय आहे? सामान्य नाम आहे. ह्या घोड्याला जर आपण एखादं नाव दिलं, अश्वत्थामा हे ह्या घोड्याला नाव दिलं, तर हे काय होईल? विशेष नाव होईल, कारण हे घोड्याचं एक विशेष नाव आहे ते. पाल हा एक प्राणी आहे, आणि ह्या पालीला जर आपण एखादं नाव दिलं तर ते काय होईल? विशेष नाव. घर, घर पण हे काय आहे? सामान्य नाम आहे. पण या घराला आपण एखादं नाव दिलं की सावली, पितृछाया, मातृछाया, तर हे काय होईल? विशेष नाव होईल. दुकान, दुकान हे सामान्य नाम आहे, पण या दुकानाला एखादं नाव देऊ आपण तर ते काय होईल? विशेष नाव. म्हणून हे काय आहेत? घोडा, माळ, पाल, घर, दुकान ही सामान्य नामे आहेत. आता अंजली हे एका मुलीचं नाव आहे, म्हणजे हे विशेष नाव. सुजाता एका मुलीचं नाव आहे. राजू एका मुलाचं नाव आहे, तर हे काय आहेत? विशेष नाव. तर इथे याचं सामान्य नाम काय होईल? मुलगी. पण मुलगी कोणती? अंजली, म्हणून विशेष नाव. मुलगी कोणती? सुजाता, म्हणून विशेष नाव. मुलगा कोणता? राजू. मुलगा हे काय झालं? सामान्य नाम, आणि राजू हे काय झालं? त्याचं विशेष नाव. तर आता आपण सामान्य नाम आणि विशेष नामातला फरक थोडक्यात बघितला आहे. तर आता पुढचं बघूया. विशेष नामांना प्रत्यय लावताना त्याचे सामान्य रूप होत नाही. उदाहरणार्थ अंजलीला, सुजाताला, राजूला. आता ही जी विशेष नावं आहेत यांना प्रत्यय जेव्हा लागतो, जसं इथे अंजली हे नाव आहे त्याला प्रत्यय लागला ला, सुजाता हे नाव आहे त्याला प्रत्यय लागला ला, राजू हे नाव आहे, विशेष नावं आहेत ही, त्याला प्रत्यय लागला ला. तर हेच सांगितलं इथे की विशेष नामांना प्रत्यय लावताना त्यांचे सामान्य रूप होत नाही. म्हणजे अंजलीचं हे मूळ आणि सरळ रूप जे आहे ते तसंच्या तसंच राहिलं, त्याला फक्त प्रत्यय लागला ला. सुजाताचं सरळ रूप सुजाता हेच आहे, त्याला फक्त प्रत्यय लागला ला. आणि राजीवचं सरळ रूप राजू हेच आहे, फक्त त्याला प्रत्यय लागला ला. याचं सामान्य रूप कुठेही झालेलं नाही. तर हेच इथे सांगितलं आहे की विशेष नामांना प्रत्यय लावताना त्यांचे सामान्य रूप होत नाही. पण सामान्य नाम जे आहे त्याला जेव्हा आपण प्रत्यय लावतो तेव्हा त्याचं काय होतं? सामान्य रूप होतं. जसं की घोडा, तो असं जिथं अंजलीला असं लिहिलं आपण, तसं घोडाला असं नाही लिहिणार आपण, घोड्याला लिहू. म्हणजे घोडाचं सामान्य रूप काय झालं? घोड्या. तर अशाच प्रकारे पाल, घर, दुकान, माळ यांना पण काय होतं? सामान्य रूप यांचं होतं. बोलीमध्ये आणि जुन्या मराठीत विशेष नामांची सामान्य रूपे दिसतात. आता आपली जी बोलीभाषा आहे त्या भाषेमध्ये आणि जुनी जी मराठी भाषा आहे, जुनं मराठीचं व्याकरण, तर त्यामध्ये आपल्याला विशेष नामांना सामान्य रूपे लागलेली दिसतात. जसं की बघा आता इथे हे विशेष नाम आहे राम. माणूस किंवा व्यक्ती हे काय झालं? सामान्य नाम. पण त्या व्यक्तीचं नाव काय आहे? राम, म्हणून हे विशेष नाव झालं, विशेष नाम झालं. तर रामाने याला काय लागलं? सामान्य रूप झालं याचं, रामचं रामा झालं. नंतर प्रत्यय लागला. दशरथ, दशरथने असं आज आपण म्हणू शकतो, पण जुन्या काळात असं नाही म्हणायचे. दशरथाने, म्हणजे दशरथला मूळ रूपाचं त्याचं काय झालं? दशरथा हे सामान्य नाम झालं, सामान्य रूप झालं, आणि ने हा त्याला प्रत्यय लागला. तसं सीता, सीताने असं न म्हणता सीताचं काय झालं? सीते हे सामान्य रूप झालं आणि ने हा प्रत्यय लागला. कृष्ण याचं, कृष्णाचं कृष्णा हे सामान्य रूप झालं आणि ने प्रत्यय लागला. बघा एक मजेदार खेळ खेळूया. आपण मागे एक प्रश्न पाहिलेला आहे. हे बघा इथे आपण, हे बघा मागे इथे आपण एक प्रश्न पाहिला होता. मजेदार खेळ खेळूया. तो तुम्हाला अजून थोड्या उदाहरणांनी विस्तृत रूपाने समजावून सांगते. हे बघा, मी शाळा जातो हे आपल्याला वाक्य बनवायचे होते ना. हे चुकीचं वाक्य बनवायचं आणि सामान्य रूप देऊन वाक्य बनवायचं. तर बघा हे 5 उदाहरणं आणखी तुम्हाला अभ्यासासाठी देते, समजावून सांगते. मी शाळा जातो हे चुकीचं वाक्य आहे, पण मी शाळेत जातो हे बरोबर वाक्य आहे. कारण काय? इथे शाळाचं शाळे हे सामान्य रूप झालं आणि त्याला त प्रत्यय लागला, म्हणून हे वाक्य बनलं मी शाळेत जातो. तर हे कसं बरोबर आहे? रामने रावणला मारले हे चुकीचं वाक्य आहे, पण इथे रामचं रामा सामान्य रूप झालं आणि ने प्रत्यय लागला,
रावणचं रावणा सामान्य रूप झाला आणि ला प्रत्यय लागला म्हणून रामाने रावणाला मारले, हे बरोबर वाक्य. असे वाक्य बनवायचे मुलांना, छोटे छोटे चुकीचे बनवायचे आणि मग त्याचे सामान्य रूप आणि प्रत्यय लावून बरोबर वाक्य बनवायचे. तुम्ही बनवू शकता, प्रॅक्टिसनी हे होतं सगळं. मी घर जातो हे चुकीचं वाक्य आहे, कारण की यात सामान्य रूप आणि प्रत्यय लागलेला नाही. आता हेच वाक्य मी घरचं घरी सामान्य रूप झालंय जातो म्हणून हे बरोबर. तो गाव जातो यामध्ये पण सामान्य रूप नाही म्हणून हे चुकीचं वाक्य. तो गावचं गावा झालं सामान्य रूप आणि ला प्रत्यय लागला म्हणून मी गावाला जातो, हे बरोबर वाक्य. आईने गायची पूजा केली, इथे गाय ला सामान्य रूप लागलेलं नाही, तर आईने गाई हे सामान्य रूप झालं आणि ची हा प्रत्यय झालं, तर आईने गायीची पूजा केली हे वाक्य कसं बरोबर झालं. तर अशा प्रकारे हा मजेदार खेळ मुलांनो तुम्ही पण अशी 10-12 वाक्य घेऊन खेळू शकता. तुमची शब्दसंपत्ती समृद्ध बनेल. आता बघूया. आडनावांचे सामान्य रूप होते, उदाहरणार्थ गायकवाडांना, सान्यांना, जोगळेकरांना वगैरे. पण लिहिताना शक्यतो सामान्य रूप न वापरता गायकवाड यांना, साने यांना असे लिहितात. म्हणजे आपलं जे आडनाव असतं त्या आडनावांचं पण सामान्य रूप होते. जसे की गायकवाड हे आडनाव असेल तर गायकवाडांना, गायकवाडचं वाडा, गायकवाडा हे झालं सामान्य रूप. साने याचं सान्या हे सामान्य रूप झालं. जोगळेकर जोगळेकरा हे सामान्य रूप झालं. तर असं सामान्य रूप लावून आपण गायकवाडांना, सान्यांना, जोगळेकरांना असे आणखी बरेचसे आडनाव जे आहेत ते लिहू शकतो. पण पद्धत अशी आहे शक्यतोवर की हे सामान्य रूप न वापरताच अशी नावं लिहिली जातात. जसे की गायकवाड यांना, साने यांना असं लिहिण्याची पद्धत आहे. गावांच्या, राज्यांच्या नावांचेही सामान्य रूप होते. जसं इथे गावाचं नाव दिलं आहे बडोदा, गोवा, तर याचं पण सामान्य रूप इथे झालेलं आहे गावाचं. गोव्या सामान्य रूप, बडोदाचं बडोद्या हे काय झालं सामान्य रूप. पुणे हे गाव आहे, पुणेचं सामान्य रूप झालं पुण्या आणि याला प्रत्यय लागलेले आहेत. गोव्याला हा प्रत्यय, बडोद्याला हा प्रत्यय, पुण्याला हा प्रत्यय लागलेला आहे. तर हेच सांगितलं इथे की गावाच्या, राज्यांच्या नावांचेही सामान्य रूप होते. जसे की महाराष्ट्र, महाराष्ट्र हे काय राज्य आहे, पण याचं पण सामान्य रूप होतं महाराष्ट्राला. तर महाराष्ट्र हे काय झालं सामान्य रूप. अशा प्रकारचे राज्यांचे आणि गावांचे पण सामान्य रूप होऊ शकते, हे इथे सांगितलं आहे. इकारांत, अकारांत ग्रामनामे बऱ्याचदा बदलत नाहीत. बघा आता इकारांत उदाहरण घेऊ आपण. ग्राम नावे म्हणजे ग्राम म्हणजे गावांची नावं. हां, इकारांत बघा इथे एक उदाहरण घेऊ आपण तुम्हाला समजवण्यासाठी. चिंचोली, इथे ल ला ई म्हणजे ल प्लस ई झाला, तर हा झाला ली झाला याचा, म्हणून हे काय झालं आपलं इकारांत. कशाला म्हणतात, शेवटच्या अक्षरामध्ये स्वर मिसळलेला असतो ई, तेव्हा ते काय होतं इकारांत नाम आणि इकारांत शब्द होतं. तर हे चिंचोली काय झालं इकारांत झाले ते ली असल्यामुळे. तर काय म्हटलं इथे इकारांत व अकारांत ग्रामनावे, ह्या इकारांत बऱ्याचदा बदलत नाहीत. आता याचं वाक्य बनवताना आपण चिंचोलीला आपण काय लिहू बघा. मी चिंचोलीला राहतो हे वाक्य आहे. तर चिंचोलीचं सामान्य रूप झालेलं नाही, हे सरळ रूपच इथे आहे. तर हेच इथे सांगितलं आहे की इकारांत गावाचं बऱ्याचदा रूप बदलत नाही. आणि अकारांत पण. आता अकारांतचं उदाहरण घेऊया आपण. वरुड हे गावाचं नाव आहे, हे अकारांत आहे वरुड. आता अकारांत कसं की हा ड जो आहे या ड मध्ये हा स्वर मिसळलेला आहे अ, तर याचा काय झालं ड. तर ह्याच्यामध्ये पण सामान्य रूप तयार होत नाही, बदलत नाही. जसं की मी म्हणेल की मी वरुडला राहते,
तर वरुड आला असं नाही म्हणत आपण सामान्य रूप करून. वरुडचं सरळ रूप वरुडच राहील, मी वरुडला राहते. तर हेच इथे सांगितलं आहे की इकारांत व अकारांत ग्रामनामे बऱ्याचदा बदलत नाहीत. ओके. पुढे खालील वाक्य वाचा. ही माझी छोटी शाळा. या वाक्यात ही, माझी, नवी, छोटी हे सारे शब्द शाळा या नामाची विशेषणे आहेत. शाळा हे काय आहे? नाम आहे. आणि ही, माझी, नवी, छोटी हे काय आहेत? ह्या शाळा नामाचे विशेषणे आहेत. आता हे वाक्य वाचा. ह्या माझ्या नव्या छोट्या शाळेत क्रीडांगण सुद्धा आहे. हे वाक्य आहे. आपण काय वाक्य वाचलं? ह्या माझ्या नव्या छोट्या शाळेत क्रीडांगण सुद्धा आहे. वरच्याच वाक्याशी संबंधित हे वाक्य आहे. इथे काय म्हटलंय? ही, हिचं इथे ह्या झालं. माझी, याचं इथे माझ्या झालं. नवी, ह्याचं इथे नव्या झालं. छोटी, याचं इथे छोट्या झालं. आणि शाळाचं, शाळेत याला प्रत्यय लागला शाळेला. शाळेत क्रीडांगण सुद्धा आहे. तुमच्या लक्षात आले का? शाळा या नामाला प्रत्यय लागल्यावर ही, माझी, नवी, छोटी हे काय आहेत? विशेषण. ह्या विशेषणांचे रूप सुद्धा बदलले. बघा, शाळा हे काय आहे? आधीच सांगितलं तुम्हाला, नाम आहे या वाक्यामध्ये. आणि ह्या शाळा नामाचं या दुसऱ्या वाक्यामध्ये काय झालं? शाळेत. शाळेत त प्रत्यय लागला, नामाला प्रत्यय लागला. नामाला प्रत्यय लागला म्हणून काय झालं? ह्या सगळ्या विशेषणांचं सामान्य रूप झालं. कसं बघा, मूळ शब्द होता, विशेषण होतं ही, त्याचं ह्या झालं. माझी, याचं माझ्या झालं. नवीचं नव्या, छोटीचं छोट्या हे सगळे विशेषणं कसे बदलले. तर हेच इथे सांगितलं आहे की विशेषणांचे रूप सुद्धा बदलते. केव्हा बदलते? जेव्हा नामाला प्रत्यय लागतो. हा त प्रत्यय लागला म्हणून. जोपर्यंत हा प्रत्यय लागला नव्हता तोपर्यंत विशेषणांचे रूप बदलले नव्हते. ते शब्द कसे झाले आता बघा. हीच झालं ह्या, माझीच झालं माझ्या, नवीच झालं नव्या आणि छोटीचं झालं छोट्या, असे बदलले हे शब्द. याला विशेषणाचे सामान्य रूप म्हणतात. याला काय म्हणतात? विशेषणांचे सामान्य रूप. कारण ही विशेषणं बदलली आहेत सामान्य रूप लागल्यावर. जेव्हा नामाचे सामान्य रूप होते तेव्हा विशेषणाचे पण सामान्य रूप होते. बघा, शाळाचं काय झालं इथे? शाळे. शाळा हे नाम आहे, पण ह्या शाळा या नामाचं काय झालं? शाळे हे सामान्य रूप बदललं. याचं बदललं म्हणून विशेषणांचं सुद्धा बदललं. हेच इथे सांगितलं आहे की याला विशेषणाचे सामान्य रूप म्हणतात. जेव्हा नामाचे सामान्य रूप होते तेव्हा विशेषणांचे पण सामान्य रूप होते, पण त्यांना कुठलाही वेगळा प्रत्यय लागत नाही. पण अशा वेळी यांना कुठलाही वेगळा प्रत्यय लागत नाही. कसा तो बघा. बघा आता हीच्या ठिकाणी ह ला फक्त या लागला. माझीच्या ठिकाणी झ ला फक्त झा या लागला. प्रत्येक ठिकाणी या लागला, पण वेगळा प्रत्यय इथे लागलेला नाही. केवळ या हा शब्द याला विशेषणांना लागला. हिला, माझीला, नवी, छोटी या सगळ्यांना या लागला. आता बघा, आता तुम्ही या उदाहरणांप्रमाणे खालील तक्ता करा. जसं आपण हे आता उदाहरण समजून घेतलं, ही माझी नवी छोटी शाळा, असेच आपल्याला आणखी हे उदाहरण इथे दिलेले आहेत. ही माझी नवी छोटी शाळा यांचं सामान्य रूप झाल्यानंतर हीचा ह्या झाला, माझीचा माझ्या झाला, नवीचा नव्या, छोटीचा छोट्या, आणि हे जे नाव आहे शाळा याचं शाळेत सामान्य रूप बदलून प्रत्यय लागला. तसंच खाली पण पुस्तक, पंखा, पुस्तके यांचं लिहायचं आहे.
आता आपण इथं लिहूया. हीच्या ठिकाणी हे माझे नवे छोटे पुस्तक. आता हीच होईल ह्या माझ्या नव्या छोट्या पुस्तकात. पंखा. हा माझा नवा छोटा पंखा. ह्या माझ्या नव्या छोट्या पंख्याला. पुस्तके. ही माझी नवी छोटी पुस्तके. ह्या माझ्या नव्या छोट्या पुस्तकांमध्ये. तर अशा प्रकारे हा तक्ता आपण इथे पूर्ण केलेला आहे. तुमच्या हेही लक्षात आले असेल की नाम पुल्लिंगी असो स्त्रीलिंगी असो या नपुसकलिंगी एक वचनात असो की अनेक वचनात त्याच्या विशेषणांचे सामान्य रूप फक्त या लागून होते. ते काय म्हटलं आहे की नाम हे पुल्लिंगी शब्द असो स्त्रीलिंगी असो की नपुसकलिंगी. पुल्लिंग स्त्रीलिंग नपुसकलिंग हे तर तुम्हाला माहीत असेल मुलांनो. जसे शाळा ही स्त्रीलिंगी शब्द आहे, ग्रंथ हा पुल्लिंगी शब्द आहे, घर हा नपुसकलिंगी शब्द आहे. आता एक पुस्तक अनेक पुस्तके हे एकवचन आणि अनेक वचन झाले. तर काय म्हटलं आहे की त्यांच्या विशेषणांचे सामान्य रूप फक्त या लागूनच होते. दुसरा कुठलाही प्रत्यय लागत नाही, फक्त तिथे काय लागतो, या लागतो. मुलांनो, तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल, समजला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा व बेल आयकॉनचे लाल बटन दाबायला विसरू नका. म्हणजे तुम्हाला नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन्स येत राहतील. अधोरेखित शब्दांविषयी खालील माहिती भरून तक्ता पूर्ण करा. अधोरेखित म्हणजे हे अंडरलाईन केलेले शब्द. बघा, आपण आता हा तक्ता पूर्ण करू, कारण आपण यापूर्वी बरेच उदाहरणं घेऊन शिकलो आहोत. रमेशचा भाऊ शाळेत गेला. इथे सरळ रूप लिहायचं आहे आपल्याला, सामान्य रूप आणि प्रत्यय. तर ह्या पहिल्या वाक्यामध्ये रमेश, पहिल्या ह्या शब्दाचं रमेश हे काय होईल इथे सरळ रूप. काय लिहाल मुलांनो, रमेश. ह्याचं सामान्य रूप काय झालं, रमेश हेच राहिलं. सामान्य रूप पण रमेश हेच आहे. आणि याला प्रत्यय कोणता लागला, चा. तर प्रत्यय काय लिहाल मुलांनो, इथे चा. आता यातला दुसरा, शाळेत. सरळ रूप शाळा. याचं सामान्य रूप झालं शाळे. आणि प्रत्यय लागला त. दुसरं वाक्य, बँकेने शेतकऱ्याला कर्ज दिले. सरळ रूप बँक, सामान्य रूप बँके आणि प्रत्यय ने. ह्यातला दुसरा शब्द शेतकऱ्याला. सरळ रूप शेतकरी, सामान्य रूप शेतकऱ्या आणि प्रत्यय ला. तिसरं वाक्य, सुट्टीत तो मित्रांशी खेळतो. सरळ रूप सुट्टी, सामान्य रूप सुट्टी, प्रत्यय त. मित्रांशी. सरळ रूप मित्र, सामान्य रूप मित्रां, प्रत्यय शी. मंडईत फळांच्या गाड्या आहेत. सरळ रूप मंडई, सामान्य रूप मंडई हेच राहील आणि प्रत्यय त. फळांच्या. सरळ रूप फळ, सामान्य रूप फळां आणि प्रत्यय च्या. तर अशा रीतीने अधोरेखित शब्दांच्या ठिकाणी आपण माहिती भरून हा तक्ता पूर्ण केलेला आहे. तर मुलांनो, स्वप्न विकणारा माणूस या पाठाचा स्वाध्याय इथे संपलेला आहे आणि पुढल्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत पुढला पाठ. थँक्यू.